हाय गुड मॉर्निंग। तर हा व्लॉग आहे 1 महिन्यापूर्वीचा, जो मी अपलोड करायचा राहून गेला होता। अन्वीचा नवस फेडायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो संतोषी माता मंदिरात। मम्मीने अन्वीसाठी नवस बोलला होता आणि असं म्हणतात की देवी खूप पावते, म्हणून आम्ही नवस फेडायला गेलो आणि सगळं सामान वगैरे घेऊन लवकर पोहोचलो, कारण मंदिर बंद व्हायचं टायमिंग होता। तिथे गेल्यावर लगेच देवीची ओटी भरली आणि दर्शन घेतलं। मंदिर खूप छान आहे आणि तिथे बाकी देवांच्या पण दर्शन घेतलं। इथे आणि मंदिरात खेळायला लागली आणि तिला त्यात कॅट दिसली की मग तिचा विषयच संपला। पण आम्हाला अजून पुढे जायचं होतं म्हणून पटकन आवरून निघालो। बाहेर गेली की आम्ही खूप जास्त खुश होते, तिला फिरायला खूप आवडतं। त्यानंतरनी आम्ही गेलो आळंदीला, कारण तिथेच जवळ होतं। मी लहान असताना गेली होती, पण पुण्यामध्ये इतके वर्ष राहून पण इथे येण्याचा योग नाही आला होता। तिथे हार वगैरे घेतला, व्हिडिओज काढत आम्ही मंदिरात गेलो, पण मंदिरात खूप गर्दी होती आणि उन्हामुळे अन्वी किरकिर करायला लागली, म्हणून बाहेरूनच दर्शन घेतलं। आजीसोबत होत्या म्हणून वेळ लागला असता, म्हणून सगळ्यांचं दर्शन घेऊन पुढे निघालो। थोडे फोटोज काढले आणि बाकी देवांचं पण दर्शन घेतलं। तिथे सुवर्ण पिंपळ आहे, लोक तिथे येऊन मनातली इच्छा मांडतात। काही लोक ज्ञानेश्वरी वाचत होते, ते बघून मला माझ्या लहानपणीची आठवण आली। मी सुद्धा लहान असताना पारायणला बसायचे आणि ग्रंथ वाचले होते। खूप छान वाटलं सगळं बघून। त्यानंतरनी इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलं, पाय धुतले। उन्हामुळे पायाला चटके बसले होते, पण पाण्यात पाय टाकले की खूप थंड आणि छान वाटलं। नंतरनी आम्ही ज्ञानेश्वर मंदिराच्या पादुका मंदिरात गेलो, तिथे खूप शांत वाटत होतं। गार्डन होतं, भजन चालू होतं, मन खूप प्रसन्न झालं। साईडला साईबाबा मंदिर पण होतं, ते सुद्धा खूप मोठं आणि सुंदर आहे। तिथे अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत, सगळ्या देवांचं दर्शन घेतलं। व्लॉग जास्त मोठा होणार होता म्हणून काही क्लिप्स मी कट केल्या होत्या। शेवटी अन्वीला भूक लागली होती म्हणून तिथेच तिचा खाऊ बनवला आणि असा होता आजचा आमचा दिवस। बाय।